मुंबईच्या महापौर पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू असल्याची सध्या राजकीय वर्तुळात माहिती आहे। महापौर पदाच्या निवडणुकीमुळे ठाकरेंचे 65 नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचं म्हटलं जात आहे। यासाठी ठाकरे भाजपात बोलणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे। यावर मात्र खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया आपण। बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात। या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही। निवडून आलेले नगरसेवक कट्टर सैनिक आहेत, जे गद्दार होते ते निघून गेले। यशवंत किल्लेदार यांनी आता या सगळ्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे नगरसेवक कुठेही जाणार नाही याची ग्वाही ते देत आहेत। आता जे निवडून आलेले आहेत शिवसेना किंवा मनसेचे उमेदवार किंवा नगरसेवक हे सगळे कट्टर आहेत, कारण ते जे निघून जायचे होते गद्दार होते ते अगोदरच गेलेत। आता जे निवडून आलेत ना ते शाखांमधले कट्टर सैनिक आहेत सगळे, त्यामुळे ते कुठे हलणार नाही। ते ऑपरेशन टायगर वगैरे हे काय लागू पडणार नाही, ते फेल जाईल त्यांचं, त्यामुळे त्याची काही भीती नाही। मी बघा ना, मी रोजपणे क्रिकेट खेळतोय, सगळं खेळतोय आणि हे यांच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं। आमचे नगरसेवक मस्तपैकी मी काल रात्री क्रिकेट खेळत होतो। संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान पदावरून वक्तव्य केलंय। फडणवीसांचं दाओसमध्ये पंतप्रधानांसारखं स्वागत झालं असं राऊत म्हणतात। फडणवीसांचं पंतप्रधान पदाकडे पाऊल हे पडत असल्याचं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। मराठी म्हणून आम्हाला अभिमानच असेल असं राऊत म्हणतायत। मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे। म्हणजे मला गंमत वाटते, तिकडे त्यांचं मी काल असं ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं। लोक बिक झेंडे विंडे हलवतायत, अशी चांगली गोष्ट आहे। एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।